अध्यात्म माझ्यासाठी कसं महत्त्वाचं आहे आणि का तर बरेचदा तुम्ही माझे व्हिडिओज बघितलेले आहेत की मी ज्या पॅचमधून उठून आज उभी राहिलेली आहे आणि त्या काळामध्ये आपल्याला जेव्हा मेडिकलसुद्धा म्हणजे मेडिसिन्स फेल होतात तेव्हा आपल्या पाठीशी कोणीतरी एक उभं राहतं आणि नंतर आपण उभे राहतो त्या बळावरती. तर माझ्यासाठी ते अध्यात्म आहे. कारण प्रत्येकाची याची वेगवेगळी व्याख्या असू शकते, पण माझ्यासाठी अध्यात्म म्हणजे ते आहे जिथे मी जाऊन स्थिरावते आणि आज मी ज्यामुळे उभी आहे ते माझ्यासाठी अध्यात्म आहे. कारण मला असं वाटतं की मी ज्या क्षणी देवाच्या पायावरती माझ्या सगळ्या व्याधी सोडल्या, सगळे त्रास सोडले, त्या क्षणापासून मी उभी राहिले आणि त्यापेक्षा मोठी किंवा त्यापुढे माझ्यासाठी कुठलीच ताकद नसू शकते. त्यामुळे अध्यात्म माझ्यासाठी ते आहे, माझं आयुष्य आहे ते. आणि अध्यात्माची जोड ही प्रत्येकाच्या आयुष्याला असायलाच हवी. मग ती वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. काहींसाठी अध्यात्म म्हणजे प्राण्यांसाठी काही करणं असू शकतं, काहींसाठी अध्यात्म म्हणजे नित्य पूजा करणं, पूजापाठ करणं असू शकतं, तर काहींसाठी इतरांना मदत करणं असू शकतं. पण मग तुमच्या मते तुमचं अध्यात्म किंवा तुमचा आध्यात्मिक कॉर्नर काय आहे हे प्रत्येकाने शोधून त्या त्या जागी दररोज किंवा सतत त्यात राहायला हवं. आणि तरच मला असं वाटतं की आयुष्याला आपल्या काही ना काहीतरी अर्थ येतो. नाहीतर बाकी सगळं आयुष्य खरं सांगायचं तर उथळ आहे. त्यामुळे अध्यात्म माझ्यासाठी हा मेन अँकर पॉईंट आहे लाईफचा.